तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर त्या ठिकाणी मम्मीसाहेब म्हणतात की नेबरट तात्यासाहेबांच्या गोडाऊन धाड पडली, हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. तेवढंच सत्य येतो आणि सत्य म्हणतो त्यांचा काही बी दोष नाही यात. त्या ठिकाणी सवी पण म्हणते त्यांना काहीच माहीत नाही यामधलं. त्यानंतर मंजू बोलते मला पण माहीत नाही यामधलं. त्यानंतर सर्वजण बाहेर येतात, तर बाहेर लहान लहान मुले आलेले असतात. ते म्हणतात की सत्यदा मंजू आम्हाला चित्र काढून देते का. पण सत्य म्हणतो मंजू आजारी आहे त्यामुळे तिला चित्र काढता येणार नाही. तर मुलं म्हणतात सत्य दादा मग तूच काढून दे. तर दुसरीकडं जो हवालदार असतो तो त्या ठिकाणी जे रिपोर्ट असतात फॉरेन्सिकमध्ये जातो आणि जे रिपोर्ट असतात ते बदलण्यासाठी त्या लोकांना पैसे देतो आणि ते पैसे देऊन ते लोक पण म्हणतात हो आम्ही बदलतो काही हरकत नाही. तर दुसरीकडं ज्या मम्मी साहेब असतात त्या आणि जी मंजू असते ते दोघीही त्यांचा खेळ बाहेर चालू असतो. मुली आणि त्यांचा खेळ खेळण्याचा कार्यक्रम सुरू असतो. तर सत्या घरामध्ये सर्वांसाठी जेवण बनत असतो, खीर बनवत असतो. तर इकडं मम्मी साहेब आणि ज्या मंजू असती ते दोघीही खेळाखेळामध्ये एकमेकाला बोलत असतात. तर दुसरीकडं सत्या आणि मंजू सर्वजण जेवायला देतात आणि त्या ठिकाणी सर्वजण खातात. त्यानंतर जो मम्मी साहेब आतमध्ये येतात, सत्य आणि मंजू वर जातात. तर सत्य म्हणतो काय हो आमच्या मम्मी साहेबांना तुम्ही काय बोलत होता. त्यानंतर मंजू रडायला लागते आणि म्हणते मी काय केलं सत्या. तर सत्या म्हणतो बघा तुम्हाला एवढंसं बोललं नाही चष्टावरी तर लगेच अगं बाई चालू केलं तुम्ही. तर मंजू म्हणते हो. मंजू लगेच हसायला लागते आणि म्हणते तू नको सांगू सत्या मला. सत्या म्हणतो असा फटका टाकीन ना वाघमारे. तर सत्य म्हणतो काय तुमचं नुसतं अगं बाई. सत्या नाचून दाखवतो तिथं. मंजू कशी करते तशी ॲक्टिंग करून दाखवतो. तर मंजू लगेच सत्याच्या पाठीमागे लागते आणि एकमेकाला ते उशीनं मारायला लागतात. तर त्या ठिकाणी सत्य अजून ॲक्टिंग करतो. त्यानंतर तेवढ्यात पडद्याच्या आडून सत्या आणि मंजूचा तोल सरकतो आणि सत्या मंजूला पकडतो. तेवढ्याच सत्याचा मोठ्या मोठ्याने आवाज पण येत असतो. तर खाली जे मम्मी साहेबांची सून असती सपना ती म्हणते मम्मी साहेब काय चालू आहे काय माहिती. सत्याचा खूपच वर आवाज येतोय. तर इकडं दोघांमध्ये हाणामारी चालू असते चेष्टावरी आणि त्या ठिकाणी ते दोघांनाही एकामेकाला पकडतात आणि त्या ठिकाणी एकामेकाची नजरेला नजर होते आणि एकामेकाकडे बघतात. तेवढ्यात मम्मी साहेब हाका मारतात. त्यानंतर मंजू खाली येते. मम्मी साहेब म्हणतात काय गं तू माझ्या सत्याने एवढी काळजी घेतली तरी पण तू तिच्या मागावर आहेस का. घे ना किचनमधले कामावरून. किचनमध्ये काही कामं नाही का. घ्या आवरून मग. दुसरीकडं जयदीप घरी आलेला असतो. तेवढ्यात त्या ठिकाणी काही गुंड येतात आणि म्हणतात काय रे जयद्या तुझं घर हेच का. आम्हाला तुझं घर पाहिजे होतं त्यामुळे आम्ही इथं आलो आहे. तर जयदीप म्हणतो तुम्ही इथून जा. माझं खूप अवघड आहे. घरी काही यामधलं माहीत नाही. तुमच्या पाया पडतो भाऊ पण तुम्ही इथून जा. आपण काय असेल नसेल ना ते दुकानावर पाहू. तर त्यातलं एक जण जयदीपची गचंडी धरतो आणि म्हणतो हे बघ आम्हाला घरदार माहीत झालेलं पाहिजे. त्यानंतर ते लोक म्हणतात ठीक आहे आम्ही येतो. पण सत्यावरून बघतो आणि खाली लगेच येत होतो आणि जयदीपला म्हणतो काय रे जयदीप काही अडचण आहे का तुला. काही अडचण असेल तर सांग मला. तुझा मोठा भाऊ अजून जिवंत आहे. जयदीप म्हणतो काही नाही आपले मित्र होते ते त्यांना उद्या मिठाईची ऑर्डर आहे ना त्यामुळे आले होते. सत्य म्हणतो ठीक आहे.